नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण लोणकर. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची व्हिडिओ आहे. फक्त आता याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. त्यासाठी जो काही नवीन जी आर आला आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे. नक्की काय जी आर आहे, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. एकही स्टेप मिस करू नका. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला स्क्रीनवरती जो दिसत आहे तो जी आर आहे. आपल्या फार्मर आय डी बद्दलचा एक शासनाने नवीन जी आर काढलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. इथं जर सुरुवातीला पाहिलं तर कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी कार्ड अनिवार्य करण्याबाबत असा हा जी आर दिलेला आहे शासनाने. आता या जी आर मध्ये अजून काय काय माहिती दिलेली आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथं सांगितलेले कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य विभाग महाराष्ट्र शासन. तारीख आहे 11 एप्रिल 2025. आणि आता त्याच्यामध्ये जे मेन मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत तर ते मुद्दे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. याच्यामध्ये जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय नेमका काय आहे तर तो पाहूया. त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलेलं आहे की इथे एक नंबरला पाहूया. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. म्हणजे कृषी विभागामार्फत आहे ना, जे राबवणाऱ्या येणाऱ्या योजना ज्या आहेत सर्व कुठल्याही शेतकऱ्यांसाठीची जी कृषी विभागामार्फत येणारी योजना आहे त्या योजनेसाठी तुम्हाला शेतकरी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. 15 एप्रिल पासून तुम्हाला हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. अजून काय आहे, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये सर्वत्र संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी केली आहे. म्हणजे काय आहे की सगळीकडे जे कुठले पोर्टल आहेत, ज्या कुठल्या ठिकाणावरून तुमच्यासाठीच्या सुविधा येत असतात शेतकऱ्यांसाठीच्या, तर त्या सर्व ठिकाणी तुम्हाला फार्मर आयडी कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे. अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे, शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, जिओ रेफरन्स, पार्सल डेटा आणि त्यावरील घेतलेली पिके DCS या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रीस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्याची आवश्यकता कार्यवाही आयुक्त जमावबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी. म्हणजे काय आहे की जी काही माहिती आहे तर ती माहिती आता एकमेकाला लिंक होणार आहे. जो काही डेटा आहे तो त्या शेतकरी फार्मर आयडी कार्ड मध्ये एकमेकाला लिंक होणार आहे आणि तो लिंक करण्यासाठीच शासनाने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे आपल्याला, आता इथं बघा, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आयडी कार्डसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. म्हणजे काय आहे की ज्या ज्या शेतकरी लोकांनी अजूनही फार्मर कार्ड काढलेलं नाहीये, फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये, म्हणजे पोर्टलचे प्रॉब्लेम असतील, घरापासून CSC सेंटर दूर असेल, या बऱ्याचशा सर्व गोष्टींमुळे शेतकरी लोक अजूनही फार्मर आयडी कार्ड काढत नाहीयेत. तर त्यांच्यासाठी ग्राम कृषी विकास समिती म्हणजे जी तुमची पंचायत समिती वगैरे असते तिथं विभाग असतो, कृषी विभाग समिती तिथे, किंवा CSC सेंटर आहे, किंवा अजून कुठल्या यंत्रणेची तुम्हाला माहिती मदत घ्यायची असेल तर त्या यंत्रणेची मदत घेऊन तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती जी थंबनेल दिसत आहे त्या थंबनेलची जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ आपण टाकलेली आहे. त्याच्यामध्ये जे शेतकरी मित्र आहेत त्यांना जर फार्मर आयडी कार्ड काढायचं असेल तर त्यांना कुठेही जायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट माझ्या जे चॅनल आहे त्या चॅनलवरून ती व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रोसेस दिलेली आहे की तुम्ही घरी बसल्या वैयक्तिक तुमचं शेतकरी फार्मर आयडी कसं काढू शकता. म्हणजे कुठल्याही CSC सेंटरला वगैरे जायची गरज नाही, कोणाची मदत घेण्याची गरज नाहीये. मी इंडिव्हिज्युअल ती प्रोसेस करू शकता. एकदा ती व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपल्याला अजून पुढे काय सांगितलंय, शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी जनजागृती करण्यात यावी. म्हणजे काय आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या राबवण्यात येणाऱ्या योजना आहेत या सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांच्या ओळखपत्राचा जो क्रमांक असणार आहे तो क्रमांक आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. जर हा क्रमांक जर आपल्याला नसेल
तर आपण कुठल्याच फार्मर म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या कुठल्या योजना असतील त्या योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही असं यांनी सांगितलेलं आहे. तरी अशी पद्धतीची महत्वाची व्हिडिओ होती शेतकऱ्यांसाठीची. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याच्याबरोबर जर तुम्हाला जी-आर डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी-आर दिलेला आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट लिंकवर क्लिक करून जी-आर डाउनलोड करून घेऊ शकता. आमच्या नवनवीन ज्या अपडेटेड व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत ते तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या अपडेटेड व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्याबरोबर अजून काही माहिती हवी असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये कमेंट करा म्हणजे त्याच्या संबंधित मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून टाकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.